लईच थंड वाजलती म्हणताना आमच्या राणी सरकारनं सकाळ सकाळी उन्हाला खुर्चीवर आणून बसवलं होतं बघा. तेवढ्यात मला आठवली की आज आपल्याला कामाला बी जायचं आणि घरातली काम बी बरीच आवरायची. सगळ्यात आधी लगबगीने जाऊन की नाही प्यायचं पाणी आणून घरात ठेवलो. उठल्यापासून सगळी कामावरच तर एवढा दम भरतोय भावनो काही विचारू नका. आणि बाहेर कुठं जायचं म्हणले की आडवा पाय एक कायम आपल्या आयुष्याला लागलेला. एक एक कामच जास्तीची वाढतात तर कमी काय होत नाही. आई साहेबांना म्हणलं तुम्ही जरा इथे निवांत बसा, आम्ही जरा पाणी भरून घेतो. पाणीवाला एक आहे की नाही कुठल्या जन्मीचा आपल्या संग बदला गेला लागला भावना आपल्याला काय माहित नाही. एक गोष्ट मात्र खरं आहे, आपल्याला कुठे बी जायचं असलं आणि काय तर अर्जंट काम असलं पाणी हे आलेलंच असतं. पण असल्या शुल्लक अडचणींच्या टोल नाक्यावर आपली गाडी कवाच थांबत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. डायरेक्ट 7 वगैरे टाकून 15-20 मिनिटात म्हणजे की नाही पाणी सगळं आपलं भरून टाकलो बघा. माझं सगळं उस्तर म्हणजे आमच्या राणी सरकारची झोप लागलेली. आता आमच्या मॅडमांची झोप काय मोड करायला नको म्हटलं आणि डायरेक्ट आलो कामावर. आणि विषय कसा आहे माहितीये का, लग्नाआधी ज्याला संसाराची जबाबदारी उचलायची सवय असते की नाही त्याला लग्नानंतर संसाराचं धड दुसऱ्याकडे गिरवायची गरज पडत नाही. मी कवा बी कामाला येऊन दे, हे ऋषी आणि नित्य की नाही आपल्याला पिडल्याशिवाय कवा सुद्धा राहत नाही. पण मैत्रीत विषय कसा आहे माहितीये का, चेष्टा मस्करीत चालणारच, त्यात काय वादच नाही. माझ्या हातातलं सगळं काम आवरलं आणि 4 पत्र कटिंग करायचे होते की नाही त्याच्या तयारीला मी आणि दत्ता लागलो बघा. त्यात आमचा मिस्त्री संकट असला की नाही माझ्यावर जास्त लोड पडत नाही, त्यामुळे आपल्याला कामाचं लय काही टेन्शन नसते. आपल्याला 2 प्लेन पीस आणि एक बेंड कटिंग करायचं होता की नाही त्याच पत्र कापून आपलं लागलंच मशीन मधनं सोडून घेतलं बघा. मशीन मधनं सोडून घेतल्यावर की नाही लागलंच दोन्ही पण पत्र जोडून पण घेतलं. मार्किंग करून आपल्याला पाहिजे होता तसा बेंड कटिंग पण करून घेतला. राहिलेलं तेवढं सगळं कटिंग आपलं सपवलं 5 मिनिटात आणि मटेरियल आपलं सगळं एका बाजूला ठेवायला चालू केलं. कारण काम झालं की जिथले ते सगळं मटेरियल ठेवणं गरजेचं असते. हो चला आजच्या पुरतं एवढंच. भावानं भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जाता तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका. चला.